वर द विकेट फर्स्ट बॉल तेच तर्रार बॅटची एज बॉल पॉइंटला तरुण त्या ठिकाणी पोहोचले बॉल अडवण्यासाठी पण त्यांना मात्र काय विरुद्ध व्हॉट अ शॉट म्हणून म्हटलं होतं जीवनदान किती महागात पडणार. दॅट्स अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. छोटा पॅकेट पुढचा चेंडू स्लोवर वन शेवटच्या चेंडूला स्ट्रोक चेक केला डबल माइंड झाले द्विधा मनस्थिती. अजित मोहितेशी बोलतोय काहीतरी तो बघा आताच म्हटलं मी क्या बात आहे शार्प टर्न. तुमच्याकडे इनोव्हेशन असेल तर तुम्ही कुठेतरी या क्रिकेटच्या खेळामध्ये टिकू शकता आणि तेच शॉर्ट चेंडू वाट पाहिली वाट लावली हीच ती वेळ आणि हाच तो सामना हाच तो चेंडू आणि चेंडू सीमा पार षटकार. तुम्ही रोहितला देऊ शकत नाही सकाळपासून तेच चित्र सातत्याने आपण पाहतो बघा शॉर्ट ऑफ लेन त्यानंतर फुल स्विंग बॅटचा पूर्ण स्विंग खांद्याच्या मागे जातोय आणि हा षटकार येतोय आणि कुठेतरी ताई पॅकर संगत अडखळत होता पण एका बाजूने वन मॅन शो रोहित नार्वेकर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच खूप वेळ मिळाला. जरी झालाय उशीर माझा फटका माझा खेळ होतो नेहमी पद्धतशीर. प्रशांत घरतचा हा पद्धतशीर फटका. मध्ये कॉमेंट्री करत असताना प्रशांत घरतचा जो षटकार लागला असता तर कदाचित पालघर संघ आपल्याला पुढच्या सामन्यात पाहायला मिळाला असता. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा संधी 3 चेंडू शॉट मिळाले टर्न करताना आणि वाट पाहून वाट लावलेली आहे. जबरदस्त बॅटिंग याला म्हणतात अचूक टप्पा. समजदारीने करायला हवा. समोर जर फलंदाज सेट झालेला आहे अशा वेळेला मात्र त्याचा कुठेतरी व्यवस्थित स्टान्स पाहून त्यांचं देखील धन्यवाद. आणि आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे यष्टी रक्षकाच्या हातात झेल देऊन परततोय. अंकुर सिंगला मिळतं यश. पहिला खेळाडू बाद ताई पॅकर्स पालघर संघाला लागणारा मोठा धक्का. रोहित नार्वेकर बॅक टू द पॅव्हलियन करतोय. अंकुर सिंग पहिली विकेट मिळवतो. ताई पॅकर अंकुर सिंगचा दिसून येतोय पहिला धक्का बसतोय. धावसंख्या 35 असताना 35 धावा एक गडी बाद. थँक्यू धन्यवाद. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी आणि डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट रक्षकांची. व्हॉट अ शॉट क्रॅकिंग ऑफ ड्राइव देयर इज नो एनी मूड टू स्टॉप दॅट बॉल अँड अनदर ब्युटिफुल स्ट्रोक बाउंड्री फोर. देखील क्रिकेटपटू लपलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी पूर्ण दिवसभर आपण काम धंदा करून येतो क्रिकेटची स्पर्धा पाहतो आणि काय कलेक्शन त्या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळेल. रिप्लाय मध्ये पाहायला मिळतं बघा खूप चांगलं कलेक्शन प्रॉपर स्टान्स घेऊन क्या बात. फटके आपण पाहतोय. ओ दॅट्स अनदर कमबॅक बाय अंकुर सिंग and it's another dot delivery ball by Ankur Singh and Prashant Garat as well as I think टी-शर्ट्स परिधान करायचं आहे. त्यानंतर व्यासपीठावर येथील फोटो सेशन होईल आणि त्यानंतर सन्माननीय गोपाळ शेळपीठ साहेबांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. काय जबरदस्त भाषण गोपाळ शेळपीठ. फुल टॉस गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेल दिया. गेंद बाउंड्री की तरफ जा रहे खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है और जब तक कि गेंद को फील्ड किया थ्रो किया तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए. 2 रनों के साथ थॉमस मेरे इस बार स्ट्रोक अच्छा है बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑन क्षेत्र में थॉमस डाइस के बल्ले से छक्का. बल्लेबाज का इरादा ही पक्का गेंदबाज हक्का बक्का. प्रज्योत ने बहुत अच्छी गेंदबाजी की लेकिन फिनिश थॉमस डाइस. स्पर्धेचे शिल्पकार गणेश पारे त्याचबरोबर बबनदादा गुरव आणि सर्व म्हणजे आज आपण बघितलं तर एक मोठी टीम या ठिकाणी आहे. ये शॉट देखिए टाइमिंग देखिए कहाँ सिंगल लेने वाले हैं. फिलहाल 6 के नीचे वो सोचते नहीं. बहुत ही जबरदस्त आहे. 10 रुपयाचा वडापाव आणि मैदानावरती सुधीर चावरी का खाऊन जातोय भाव. वडापाव गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ओहो क्या बात है एफर्टलेस मक्खन शॉट और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए डाउन द ग्राउंड शानदार छक्का थॉमस के बल्ले से कारनामा किया था वही खिलाड़ी मैदान के अंदर. और कल भी एमएचबी के मैदान पर इन्होंने शानदार बल्लेबाजी की अर्धशतक का जड़ दिया था. टारगेट 41 रनों का है और ये शॉट देखिए मैग्निफिसेंट बैटिंग डोंट बी वायलेंट. थॉमस डाइस नेक्स्ट मैच का टॉस भी होने वाला है तो तैयार रहे. एक बार देखिए बार बार देखिए 100 बार देखिए थॉमस जो अर्धशतक जड़ने के लिए है. ऑफ टाइम के बाहर गेंद खूबसूरत स्ट्रोक है पंकज गेंद के नीचे लिया कैच आउट. शानदार गेंदबाजी बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए गेंदबाज. हे भगवान
महंगी घड़ी सबको दे, लेकिन मुश्किल वाली घड़ी किसी को ना दे. नक्कीच 3 चेंडू 7 धावांची गरज. हृदयाची धडधड वाढलेली आहे दोन्ही डगआउट मध्ये. बघा ज्या ठिकाणी आपण ताई पॅकर्स पालघर कशा पद्धतीने आउट झाले, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, ज्या पद्धतीने आउट झाले त्याच वेळेस स्ट्रोक खेळल्यानंतर कळलं होतं. आणि बघा किती खुश झाला रोहित नॉर्वेकर, चतुर आणि गोलंदाजाला श्रेय आहे शरीरापासून दूर. ऑफ टप के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है, डीप स्टक कवर क्षेत्र में खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. खिलाड़ी है उनके पास कोई मौका नहीं है, वहां गैप था, गैप ढूंढा और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया और घास को आग लगाती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई. इश्तियाक का ये क्लास है. और 2 गेंदों का खेल है, 3 रनों की जरूरत है कंपलसरी चेस है. आपको ये नहीं भूलना है 2 बड़ी टीमें मैदान के अंदर है, गिरगांव और एक तरफ आप देख रहे ताई पैकर्स पालघर, रायगढ़ और पालघर के बीच ये बहुत. पुट्टास गेंद ऑन साइड पर खेल दिया खूबसूरती के साथ, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. एक्सीलेंट बैटिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन करारा प्रहार. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. इश्तियाक का पलटवार. संघांना टी शर्ट दिले जातील, त्यामुळे कॅप्टन लवकरात लवकर या टी शर्ट परिधान करून खेळायचं आहे आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्यावेळी फायनल प्राईज डिस्ट्रीब्युशनला देखील आपण तयार राहायचं आहे. पहिल्यांदा आपण पाहतोय गेल्या काही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये काल देखील आणि काल रमेश बिल त्या ठिकाणी देखील फायनलला रायगड आणि कितीतरी दिवसांनी पुन्हा एकदा